सर, आपण जेव्हा पुण्यात आला तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची जी परिस्थिती आहे त्याबद्दल काय सांगाल? त्यावेळेसचा विद्यार्थी जे आहे की आम्ही ज्यावेळेस 98ला पुण्यामध्ये आलो होतो त्यावेळेस विद्यार्थ्याला सांगितलं ना 2 तास हलवू नकोस, हा सायन्सचा टॉपिक कर, विद्यार्थी त्या ठिकाणी बसून करायचा. आज त्या ठिकाणी विद्यार्थ्याजवळ शिक्षक उभा करावा लागतो आणि शिक्षकाला अभ्यास करून घ्यावा लागतो. विद्यार्थ्याला त्यावेळेस त्याचं विजन माहित होतं. शिक्षकाने यांना ठरवून दिलं तुला डॉक्टर व्हायचंय, तुला आज विजय मेडिकलला ऍडमिशन घ्यायचंय, आज तुला ग्रँट मेडिकलला जायचंय, टिळक मेडिकलला जायचंय. विद्यार्थ्याच्या डोक्यात ते बसायचं. पण आज विद्यार्थ्याला त्यासाठी आज वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम द्याव्या लागतात. त्यावेळेस त्या एंट्रन्स एक्झाम नव्हत्या. 12वीच्या मार्कावर पुढचे ऍडमिशन्स, 10वीला मेरिट लिस्ट. पण आज हे काहीच राहिलेलं नाही. आज नॉलेज विद्यार्थ्याला पाहिजे आणि नॉलेज असल्याशिवाय, स्किल असल्याशिवाय विद्यार्थी स्पर्धेत टिकू शकत नाही. म्हणून आजची परिस्थिती अशी आहे की विद्यार्थ्याला ज्ञान, शिस्त आणि संस्कार या 3 गोष्टी जर दिल्या तर विद्यार्थी 100% घडणार. आणि म्हणून जाटे शिक्षण समूह स्कूल, कॉलेज, क्लासेसच्या माध्यमातून हे विद्यार्थ्यांना देण्याचं काम खूप महत्त्वाचं करत आहे. खूप छान सर, खूप छान